येलदरी आणि रहाटी या दोन जलशुद्धी केंद्रावरनं परभणी शहराला होणारा पाणी पुरवठा आता खंडित करण्यात आलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। पाटबंधारे विभागानं महानगरपालिकेच्या आयुक्तांना या संदर्भात नोटीस बजावलेली आहे आणि 51 कोटीची थकबाकी रुकवल्या प्रकरणी ही नोटीस आहे। त्यानंतर हे जलशुद्धीकरण केंद्र जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। मी सध्या रहाटीच्या जलशुद्धीकरण केंद्रावरती आहे। आपण इथे बघत असाल की अशा पद्धतीनं हा पाणी पुरवठा जो आहे तो खंडित केलेला आहे। गेल्या 2 दिवसापासून रहाटी जलशुद्धीकरण केंद्राचा पाणी पुरवठा खंडित केलाय, तर येलदरी जलशुद्धीकरण केंद्राचा गेल्या 3 दिवसापासून पाणी पुरवठा जो आहे तो खंडित केल्यानं परभणी शहराला पाणी येत नसल्यानं मोठ्या अडचणींचा सामना शहरवासियांना करावा लागतो। याच जलशुद्धीकरण केंद्राच्या भरोश्यावरती परभणी शहरातील लाखो नागरिकांची तहान भागते। मात्र आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे जलशुद्धीकरण केंद्र 2 ते 3 दिवसापासून बंद असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली आहे। पाण्याचा हंडा डोक्यावर घेण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले की 1999 पासून ही सगळी थकबाकी आहे आणि त्यानंतर आज 2 दिवसापूर्वी या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावण्यात आलेली होती। पैसे भरा असं सांगितल्याच्या नंतरही पैसे अदा झाले नसल्यानं या संदर्भात जे आहे ते पाटबंधारे विभागाकडून दोन्ही शुद्धीकरण केंद्राला सील लावण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आज हे सील तोडलं जाऊ शकतं असं महानगरपालिकेकडून सांगण्यात येते। जल शुद्धीकरण केंद्राचा पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र अद्यापही या ठिकाणचा पाणी पुरवठा जो आहे तो अद्यापही सुरळीत झाला नसल्यानं नागरिकांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। पाणी कधीपर्यंत नळाला येईल अशी जी मागणी आहे ती या ठिकाणचे शहरवासी करताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर गुंडा, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।